पोसेवाडीत होणार कुस्त्यांची दंगल। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा शड्डू घुमणार। पोसेवाडीचं ग्रामदैवत नवसाला पावणारी जागृत आणि स्वयंभू असलेल्या माता जोगेश्वरी देवीच्या सर्व भाविकांचं यात्रेनिमित्त सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक जोगेश्वरी उद्योग समूह पुणे प्रोप्रायटर विठ्ठल शेठ बजरंग जाधव, प्रवीण शेठ नामदेव जाधव, सुखदेव भोसले मामा, विजय जाधव, सुभाष जाधव, गणेश शेठ बळवंत जाधव आणि सचिन सहदेव जाधव। दोई धरीला भाळी लावीला पोसेवाडीचं ग्रामदैवत नवसाला पावणारी जागृत आणि स्वयंभू असलेल्या माता जोगेश्वरी देवीच्या सर्व भाविकांचं यात्रेनिमित्त सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक श्री राधे पल्स पुणे मॅनेजिंग डायरेक्टर गजानन मोहन जाधव, सुखदेव मोहन जाधव आणि श्रीकांत मोहन जाधव। तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले। पोसेवाडीचं ग्रामदैवत नवसाला पावणारी जागृत आणि स्वयंभू असलेल्या माता जोगेश्वरी देवीच्या सर्व भाविकांचं यात्रेनिमित्त सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक श्री गणेश रिफायनरी कोलकाता, प्रोप्रायटर बापूराव शेठ जाधव कोलकाता। आई जगदंबे। खानापूर तालुक्यातल्या पोसेवाडी गावात जोगेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आले। रविवार दिनांक 31 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पोसेवाडी इथं कुस्त्यांची भव्य दंगल होणार आहे। या मैदानासाठी नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान मंजित खत्री यांच्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे। या कुस्तीसाठी 3 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलंय। 2 लाखाच्या दुसऱ्या बक्षिसाची लढत पैलवान हर्षवर्धन सादगीर आणि पैलवान बाला रफिक शेख यांच्यात होणार आहे। तिसऱ्या नंबरची 1 लाखाच्या बक्षिसाची कुस्ती पैलवान संदीप मोटे आणि पैलवान सुदर्शन खोतकर यांच्यात होणार आहे। तर चौथ्या नंबरची 1 लाखाची कुस्ती पैलवान सुबोध पाटील आणि पैलवान संतोष जगताप यांच्यात होणार आहे। तर 5 ते 7 नंबरच्या कुस्तीसाठी 51,000चं बक्षीस ठेवण्यात आले। पैलवान अभिषेक देवकर आणि पैलवान धनाजी कोळी यांच्यात 5व्या क्रमांकासाठी लढत होईल। 6व्या क्रमांकाची कुस्ती पैलवान सागर गोरड आणि पैलवान धीरज पवार यांच्यात होईल। तसंच 7व्या क्रमांकाची कुस्ती पैलवान सागर तामखडे आणि पैलवान सचिन ठोंबरे यांच्यात होईल। 8 ते 13 नंबरच्या कुस्तीसाठी 25,000चं बक्षीस ठेवण्यात आले। तर 14 ते 16 नंबरच्या कुस्तीसाठी 21,000चं बक्षीस ठेवण्यात आलं आहे। याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या कुस्त्यांचंही आयोजन करण्यात आलं आहे। जोगेश्वरी यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या या भव्य कुस्ती मैदानाचा लाभ तमाम कुस्ती शौकीनांनी घ्यावा असं आवाहन पोसेवाडी यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे। नमस्कार। ग्रामदेवता श्री जोगेश्वरीची यात्रा 2024 साठी आमच्या गावचे चेअरमन म्हणून सोमनाथ जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांची निवड झाल्यानंतर आम्ही यात्रेच्या नियोजनासाठी सुरुवात केली आहे। यावर्षी 30 तारखेला म्हणजे शनिवारी 30 मार्च 2024 रोजी सकाळी मानाची साडेचोळी झाल्यानंतर नवस पेटण्यासाठी जे येतात त्यांची साडेचोळी केली जाते। दुपारी 2 नंतर बैलगाडा मिरवणूक आपले पारंपरिक वाद्यासहित लेझिम खेळत मिरवणूक काढली जाते। त्यानंतर सासनकाठी नाचवत पालखीची मिरवणूक होते आणि संध्याकाळी त्याच दिवशी लता अलंका यांचा तमाशाचे नियोजन केलेले आहे। दुसऱ्या दिवशी यात्रेचे स्वरूप असेल की सकाळी तमाशाचा दुसरा खेळ होईल आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत जंगी कुस्त्याचे भव्य मैदान होणार आहे। याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी मंजित खत्री यांची लढत। पहिली कुस्ती 3 लाखाची आहे, दुसरी 2 लाख, 3 नंबरची 1 लाख व 4 नंबरची 1 लाख अशी पोस्टरवरच्या 16 कुस्त्या होणार आहेत। तरी मी या खानापूर पंचक्रोशीतील पैलवानांना विनंती करतो किंवा आव्हान करतो की यावर्षी आमचा आखाडा भव्य दिव्य असे होणार आहे, तर याचा सर्व पैलवानांनी फायदा घ्यावा। त्यानंतर संध्याकाळी यात्रेनिमित्त झंकार ऑर्केस्ट्राचं नियोजन केलेलं आहे।
तिसऱ्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2024 रोजी देवीचे गोंधळ होणार आहेत। याचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातील ज्या माहेरवासिनी असतात त्यांचे गोंधळ, कारण ती नवसाला पावणारी अशी तिची आख्यायिका आहे, त्यामुळे त्या दिवशी बहुतेक म्हणजे 200 ते 250 गोंधळ हे माहेरवासिनीचे असतात, म्हणजे पाहुण्यांचे असतात। गोंधळ सर्व शांततेत पार पडतात। आणि यात्रेचे वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर यात्रेमध्ये कोणीही राजकारण आणत नाही किंवा कुणाचाही वैयक्तिक मतभेद विसरून सर्व एकत्र येऊन यात्रा शांततेत पार पाडतात। त्यानंतर चौथ्या दिवशी यात्रेचं स्वरूप असं असणार आहे की संध्याकाळी खास महिला आणि महिलांसाठी आयोजित केलेला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे। अशी आमच्या ग्रामस्थांनी भव्य दिव्य असं यात्रेचं स्वरूप बनवलेलं आहे। याचं एकच कारण आहे, कारण ही देवी ही नवसाला पावणारी आहे आणि जे बाहेरगावी आहे त्यांची म्हणजे देवीच्या प्रती असणारी निष्ठा यावरून लोकांनी भरभरून देणग्या दिलेल्या आहेत। आणि यात्रेमध्ये सुद्धा बाहेरून येणारे लोक यात्रेमध्ये सोने असेल, दागिने असतील आणि देणगी मोठ्या प्रमाणात जमा होते। त्यामुळं खरंच म्हणजे यात्रेला आता गेल्या वर्षीपासून भव्य दिव्य असं स्वरूप येत आहे।